चला तर मस्त असं ठेल्यावरचं चाट बनवूया, रगडा चाट। त्यासाठी इथे जे आहे मी 2 वाटी छोले भिजवलेले होते, 4 ते 5 तास जे आहे छोले भिजवून घेतले भरपूर पाणी घालून। त्यानंतर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेतलं। 2 मीडियम साईजचे बटाटे जे आहे अशा पद्धतीने कट करून घालून घेतले। 2 हिरव्या मिरच्या घातल्या, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद। अशा प्रकारे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून जे आहे टोप ठेवलं आणि 3 ते 4 शिट्ट्या घेऊया। तोपर्यंत तिकडे जे आहे पुढची तयारी करूया। इथे जे आहे 1 वाटी दही घातलं, 2 चमचे साखर घातली, पाव चमचा मीठ घातलं। छान अशी दही, आंबट गोड दही जे आहे करून घेतलं। त्यानंतर इकडे जे आहे अर्धी वाटी पुदिन्याचं पान, 1 वाटी कोथिंबीर, थोडीशी 2 मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, मीठ घालून जे आहे थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे आणि बारीक अशी आपली पुदिना चटणी करून घेतली। त्यानंतर काढून घेतली एका वाटीमध्ये। इकडे लगेच आता आपण रगडा करूया। तर रगडा करण्यासाठी ते जे आहे मी तेल कढई ठेवले तापवायला, त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे घातले, त्यानंतर 1 चमचा ठेचलेलं लसूण घातलं, मीडियम साईजचा कांदा घातला, छान असा परतून घेतला। त्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो घातला, मीठ घातलं, त्यानंतर हळद घातली, हिंग घातलं, धना पावडर घातली आणि अशा प्रकारे जे आहे 2 चमचे रेड चिली सॉस आणि थोडा टोमॅटो सॉस घालून जे आहे छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्येच रगडा घालून घेतला आणि थोडंसं वरून पाणी घातलं, चिमूटभर कसुरी मेथी घातली, कोथिंबीर घातली, असा आपला रगडा तयार झाला। चला तर आता सर्व करूया। छान अशा त्यामध्ये प्लेट घेतली, त्यावर पुऱ्या घातल्या आणि त्यावर मस्त असा गरम गरम रगडा घातला। हिरवी हिरवी मस्त अशी चटणी घालूया आणि आता इथे जे आहे पुरी घातली म्हणजे खाताना काय होतं, छान अशी टेस्ट येते कुरकुरीत। त्यानंतर छान अशी तिखट चवीसाठी जी आहे हिरवी चटणी घातली आणि आंबट गोड चवीसाठी मस्त असं फेटलेलं जे दही होतं ते घातलं। तर या ठिकाणी जे आहे 3 प्रकारच्या टेस्ट आहे। त्यानंतर चिंचेची चटणी जी आहे मी अगोदरच बनवलेली होती। तर तुम्हाला चिंचेच्या चटणीची रेसिपी जर शेअर हवी असेल तर मला सांगा, मी नक्की टाकेन। त्यानंतर छान अशी चिंचेची चटणी सुद्धा घालून घेतली, त्याने पण छान अशी आंबट गोड टेस्ट येईल। त्यानंतर मस्त अशी वरून जी बारीक नायलॉन शेव असते ती बुरबुरली, जर नायलॉन शेव नसेल तर कुठलीही शेव असली तरी सुद्धा चालेल। छान अशी शेव जी आहे बुरबुरून घेतली। आता मस्त असं वरून कांदा घालूया। आता कुठलंही चाट असलं तर ते कांदा बिगर जे आहे अधुरच आहे, त्यामुळे कांदा जो आहे मस्त असं भरपूर कांदा घालूया आणि असं एकदम ठेल्यावरचा चाट जो आहे तयार झालेला आहे। परत थोडीशी नायलॉन शेव घालूया, वरून थोडीशी परत हिरवी चटणी जी आहे आपली तिखट चटणी पुदिन्याची ती घालूया, वरून थोडंसं दही घालूया। आता इथे जे आहे मला जास्त चटणी आवडतं त्यामुळे मी थोडं जास्त घातलेलं आहे। तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि असं आपलं ठेल्यावरचं चाट तयार आहे। सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेली